नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे, सहाय्यक अधिव्याख्याता, श्रीनाथ शिक्षणशास्त्र महाविद्यालय पैठण, जिल्हा औरंगाबाद। विद्यार्थी मित्रांनो, BEd महाविद्यालय हे प्रशिक्षणाचं महाविद्यालय असल्यामुळे या ठिकाणी प्रवेशित झालेले जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षक घडवण्याचं काम हे महाविद्यालय करतात आणि मग त्याच अनुषंगानं सक्षम शिक्षक घडवताना होऊ घातलेल्या शिक्षकांना वार्षिक नियोजन तयार करता आलं पाहिजे, घटक नियोजन तयार करता आलं पाहिजे, पाठ नियोजन तयार करता आलं पाहिजे, पाठाचं टाचण काढता आलं पाहिजे। अशा अनेक गोष्टी शिक्षकाला या ठिकाणी शिकवल्या जातात आणि मग या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस केवळ शिक्षकाला वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठ नियोजन ह्या गोष्टी आल्या म्हणजे तो शिक्षक होत नाही, तर त्यासाठी त्याला आणखी काही गोष्टी शिकणं आवश्यक असतात आणि त्या अनुषंगानं शिक्षकाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही आपण घटक नियोजन केलेलं आहे त्या घटक नियोजनाच्या अनुषंगानं जी काही आपण उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे तपासणं आवश्यक असतं आणि मग त्यासाठी या ठिकाणी शिक्षकांना घटक चाचणी तयार करावी लागतं, परीक्षा घ्याव्या लागतात, त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतात आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक शिक्षकाला घटक चाचणी तयार करता आली पाहिजे, प्रश्नपत्रिका काढता आल्या पाहिजेत, त्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असावं या सगळ्या बाबीचा विचार आपण आज करणार आहोत। आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुम्ही शिक्षक या नात्यानं ज्या वर्गावर तुकडीवर शिकवता आणि जो घटक आपण शिकवलेला आहे तो घटक विद्यार्थ्यांना किती समजला आहे किंवा नाही हे आपल्याला पाहणं क्रमप्राप्त ठरतं आणि मग जो काही आपण घटक शिकवलेला आहे तो घटक विद्यार्थ्यांना किती समजला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला घटक चाचणी घेणं गरजेचं आहे, परीक्षा घेणं गरजेचं आहे आणि मग यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका काढणं गरजेचं आहे। आणि म्हणून घटक चाचणीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस घटक चाचणी म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट विषयातील एखाद्या घटकासंबंधीचे विद्यार्थ्यांनी मिळवलेलं प्रावीण्य असेल, त्याच्यामध्ये ज्या काही क्षमता संपादन केलेल्या असतील त्या क्षमताचं मोजमाप करण्याचं साधन म्हणून घटक चाचणीकडे पाहिल्या जाते। आणि म्हणून या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी ज्या काही क्षमता संपादित केलेल्या असतील त्या क्षमता तपासण्याचं काम हे मूल्यमापनाच्या साह्यानं परीक्षेच्या माध्यमातून आपण करतो आणि ही प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे। आणि ह्या ज्या काही परीक्षा होतात ह्या परीक्षा दोन प्रकारच्या असतात, लेखी परीक्षा असतात, तोंडी परीक्षा असतात। पण आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये आज लेखी परीक्षांना अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि मग या लेखी परीक्षेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपल्याला ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तीनही पातळीवर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं असतं। पण या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस ज्या काही परीक्षेचं स्वरूप समोर आलं ते परीक्षेचं स्वरूप हे पोपटपंचीचं राहिलेलं आहे आणि आज ऑनलाईन
तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा पोपटपंचीचंच स्वरूप राहिल्यामुळं ज्या काही आपण परीक्षा घेतो त्या परीक्षेचा संबंध केवळ स्मरणशक्तीशी जोडल्या गेला, ज्ञानाशी जोडल्या गेला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्या स्पर्धेत टिकण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी कोणत्याही थराला आज जाताना आपल्याला दिसून येतो आणि मग त्या गोष्टी या ठिकाणी होता कामा नये. आणि म्हणून परीक्षा कशासाठी घ्यायच्या हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून परीक्षा याच्यासाठी हव्यात की जो काही आपण घटक शिकवलेला असेल त्या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थी किती प्रगत झाले, किती अप्रगत आहेत हे समजण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्याला त्याचं प्रत्याभरण फीडबॅक मिळण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी आपल्याला परीक्षा घेणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, जर आज आपण पाहिलं तर शालेय स्तरावर जर आपण विचार केला तर जी काही घटक चाचणी असते, प्रश्नपत्रिका असते, त्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका काढताना शिक्षक हे सगळ्या घटकांना न्याय देतात का, सगळ्या उद्दिष्टांना न्याय देतात का, याचा विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त ठरतं. कारण ज्या काही तुम्हाला घटक चाचण्या घ्यायच्या आहेत, ज्या काही परीक्षा घ्यायच्या आहेत, ते काम अत्यंत जिकारीचं काम आहे. आणि मग ते अत्यंत जिकारीचं असलेलं काम या ठिकाणी काही शिक्षक टाळण्याचा प्रयत्न करतात. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे म्हणून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा पद्धतीच्या वेळेस या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढताना अत्यंत गडबड होतं. आणि मग गडबडीत प्रश्नपत्रिका काढली की जो काही पाठ्यघटक आहे, जे काही उपघटक आहेत, जे काही उद्दिष्ट आहेत, यांना त्या घटक चाचणीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये योग्य प्रकारचं स्थान मिळत नाही. तसेच मग त्या चाचणीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. मग त्या प्रश्नाचं स्वरूप जर आपण विचारलं तर त्या प्रश्नाचं स्वरूप पाहता घटक चाचणीमध्ये लघुत्तरी प्रश्न असले पाहिजे, दीर्घ उत्तरी प्रश्न असले पाहिजे, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असले पाहिजे. म्हणजे या 3 प्रश्नांची सांगड आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून, घटक चाचणीच्या माध्यमातून घालता आली पाहिजे. आणि मग या 3 प्रश्नाच्या आधारे जे काही विद्यार्थ्यांना जो काही आपल्याला विशिष्ट घटक शिकवलेला असेल त्या विशिष्ट घटकावरील त्यांनी किती क्षमता संपादित केलेल्या आहेत, त्या क्षमताचं लेखी मूल्यमापन करण्याचं साधन म्हणून आपण आज घटक चाचणीकडे पाहतो. आणि म्हणून या घटक चाचणीच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या घटक चाचणीची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, तर एखादा घटक शिकवून झाल्यानंतर तो घटक विद्यार्थ्यांना किती समजला हे शिक्षकाला समजणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला घटक चाचणीची आवश्यकता आहे. अध्यापनाची जी काही उद्दिष्टे आहेत आपण निश्चित केलेली ती किती साध्य झालेली आहेत हे सुद्धा शिक्षकाला माहीत होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाला त्याच्या यशस्वी अध्यापनासाठी या ठिकाणी घटक चाचणी उपयुक्त पडते. त्याच पद्धतीने घटक चाचणीमुळे शिक्षकांनी जे काही शिकवलेलं असेल, जे काही अध्यापन केलेलं असेल, त्याच्या अध्यापनामध्ये कोणत्या उणिवा राहिल्यात त्या उणिवाचा शोध आपल्याला या घटक चाचणीच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून तपासता येतो. आणि म्हणून या ठिकाणी घटक चाचणी, परीक्षा याच्यासाठी आवश्यक आहेत की आपण ठरवलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला घटक चाचणीची आवश्यकता आहे. मग आता घटक चाचणी किती मार्काची असावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. घटक चाचणी 20 मार्काची असावी, 25 मार्काची असावी, 50 मार्काची असावी. त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही लेखी स्वरूपाच्या परीक्षा घेता त्या परीक्षेचा पेपर 100 मार्काचा असावा, कारण आपल्याकडे 100 मार्काची परीक्षा होतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो
त्यावेळेस तुमच्याकडे जो काही विषय दिलेला असेल त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला घटक चाचणीचा ढोबळ आराखडा तयार करता आला पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही भाषा विषयाचा विचार करता त्यावेळेस त्याच्यामध्ये गद्य आलं, पद्य आलं, व्याकरण आलं, निबंध आला, त्याच्यानंतर पत्र आली, अहवाल आले, सारांश लेखन असेल, या सगळ्या बाबीचा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर इतिहासाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचे जे काही घटक असतील त्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व या प्रश्नपत्रिकेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे काही घटक चाचणी किंवा प्रश्नपत्रिकेचा जो यावेळेस आपण ढोबळ आराखडा तयार करतो त्या ढोबळ आराखड्याच्या अनुषंगानं तुम्ही 100 गुणाची, 25 गुणाची, 50 गुणाची विभागणी करू शकता. त्याच्यानंतर जो काही तुमचा उपघटक असेल त्या उपघटकानुसार सुद्धा आपण त्या गुणांची विभागणी करू शकतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस असं लक्षात येतं की विद्यार्थ्याची जर आपल्याला प्रगती तपासायची असेल तर आज अनेक साधनं उपलब्ध आहेत. पण आज कोरोनाच्या काळामध्ये अनेक साधनं उपलब्ध असून सुद्धा परीक्षा होत नाहीत, ही शिक्षणातील शोकांतिका आहे. आणि मग त्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस घटक चाचणी बनवताना घटक चाचणी कशी बनवली पाहिजे याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून घटक चाचणीची रचना करताना, घटक चाचणीचा आराखडा करताना या ठिकाणी घटक चाचणी तुमची ही सप्रमाण असली पाहिजे, विश्वसनीय असली पाहिजे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असली पाहिजे. या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला करणं कर्मप्राप्त ठरतं. आणि म्हणून घटक चाचणीचा आराखडा तयार करत असताना आपल्याला उद्दिष्ट, घटक या सगळ्या बाबीचा विचार करावा लागतो. आणि ज्या घटक चाचणीमध्ये सर्व उद्दिष्टांचा विचार केलेला आहे त्याच पद्धतीनं जे काही घटक असतील त्या घटकातील सर्व उपघटक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्याच पद्धतीनं वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी प्रश्न ज्या घटक चाचणीमध्ये, ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात ती प्रश्नपत्रिका ही अत्यंत उच्च दर्जाची असतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी घटक चाचणी तयार करताना, प्रश्नपत्रिका काढताना उद्दिष्टानुसार गुणाची विभागणी, उपघटकानुसार गुणांची विभागणी, प्रश्न प्रकारानुसार गुणांची विभागणी याचा विचार करणं आपल्याला कर्मप्राप्त ठरतं. त्याच्यानंतर उद्दिष्टानुसार प्रश्न प्रकाराची विभागणी, उपघटकानुसार प्रश्नांची विभागणी, प्रश्न प्रकारानुसार प्रश्नांची विभागणी याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार, प्रश्न प्रकारानुसार गुण, प्रश्न याचं विवेचन आपण घटक चाचणी किंवा प्रश्नपत्रिकेत करणार आहोत. या सगळ्यांचा एक स्थूल आराखडा आपल्याला तयार करावा लागतो. आणि त्या स्थूल आराखड्याला संविधान तक्ता असं म्हणतात. आणि मग त्या संविधान तक्त्याच्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्हाला संविधान तक्ता ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्यावेळेस त्या संविधान तक्त्याची रचना ही उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार, प्रश्न प्रकारानुसार आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्नाची जी काही रचना तुम्ही करता ती प्रश्नाची रचना करत असताना कठीण पातळीचे प्रश्न असले पाहिजे, मध्यम पातळीचे प्रश्न असले पाहिजे, सोपे प्रश्न असले पाहिजे. आणि केवळ कठीण पातळीवरचे प्रश्न विचारून चालत नाही, केवळ मध्यम पातळीवरचे प्रश्न विचारून चालत नाही, तर केवळ सोपे प्रश्न विचारून चालत नाही, तर त्या तीनही प्रश्नांचा जो काही गट आहे त्या प्रश्नांचं समतोल आपल्याला राखता आलं पाहिजे. आणि प्रश्न वाचल्या वाचल्या त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी नेमकं आपल्याला काय लिहायचं आहे, याचं उत्तर काय अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रश्न हे सुस्पष्ट भाषेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचा एक भाग असावा, दुसरा भाग दीर्घोत्तरी प्रश्नाचा असावा, लघुत्तरी प्रश्नाचा एक भाग असावा. या सगळ्या बाबीचा विचार करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि मग केवळ घटक चाचणी करून तयार करून या ठिकाणी चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर घटक चाचणी तयार केल्यानंतर आपल्याला त्या घटक चाचणीच्या विश्वसनीयतेची, वस्तुनिष्ठतेची, सप्रमाणतेची पातळी राखण्यासाठी आपल्याला घटक चाचणी तयार केल्यानंतर उत्तर सूची आणि गुणदान सूची तयार करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि मग या उत्तर सूची आणि गुणदान योजनेमध्ये लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी उत्तरामध्ये कोणते मुद्दे आपल्याला अपेक्षित आहेत, त्या कोणत्या मुद्द्याला आपल्याला किती गुण द्यायचे आहेत याची नोंद त्या गुणदान योजनेमध्ये आणि उत्तर सूचीमध्ये करणं आपल्याला गरजेचं ठरतं. त्याच पद्धतीनं जे काही आपण वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिकेत टाकलेले असतील, घटक चाचणीत टाकलेले असतील, त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाची अचूक उत्तरं आपण त्या उत्तर सूचीमध्ये आणि दिली पाहिजे. त्याच पद्धतीने त्या प्रत्येक प्रश्नाला किती गुण राखून ठेवलेले आहेत याची नोंद या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करणार नाहात तोपर्यंत परीक्षा पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता येणार नाही. आणि म्हणून परीक्षेमध्ये जर वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता जर वाढवायची असेल तर प्रश्नपत्रिका काढताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ज्या काही ज्ञानात्मक पातळीचा, भावनात्मक पातळीचा, क्रियात्मक पातळीचा आपण जो काही विचार करतो तो विचार या घटक चाचणीच्या माध्यमातून, प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष उमटवता आला पाहिजे. आणि तोच त्याच्या व्यक्तिमत्वाचं विकासाचं साधन ठरू शकतो. परीक्षा केवळ ह्या ज्ञानात्मक पातळीच्या राहिल्या नाही पाहिजे. परीक्षा ह्या विद्यार्थ्याच्या वैचारिक पातळी वाढवणाऱ्या असल्या पाहिजे. याचा विचार आपल्याला घटक चाचणी आणि प्रश्नपत्रिका तयार करताना करणं गरजेचं आहे. त्यामुळे घटक चाचणी तयार करत असताना आपल्याला घटक चाचणी कोणत्या पद्धतीनं तयार केली पाहिजे, घटक चाचणीचा ढोबळ आराखडा कसा तयार केला पाहिजे, घटक चाचणीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असले पाहिजे, कोणत्या घटकांना प्राधान्य दिलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. आणि यावरच तुमच्या घटक चाचणीची, परीक्षेची वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता अवलंबून आहे. आणि त्यामुळे प्रत्येक होऊ घातलेल्या शिक्षकाला घटक चाचणी, प्रश्नपत्रिका तयार करता आली पाहिजे. आणि ज्या शिक्षकाला घटक चाचणी, प्रश्नपत्रिका तयार करता येते तो खरा शिक्षक या ठिकाणी तयार होतो. केवळ मला प्रश्नपत्रिका तयार करता येतं म्हणणं हे योग्य ठरणार नाही. तर त्यासाठी मला ज्या प्रश्नपत्रिकेसाठी, घटक चाचणीसाठी जो काही ढोबळ आराखडा आहे त्या आराखड्याचं आकलन होणं गरजेचं आहे. आणि ते आकलन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.